तर श्री स्वामी समर्थ. आज काय झालं ना, मी माझी पुस्तकं सगळे नीट लावत होते. त्याच्यात मला ना एक गोष्ट सापडली, जी की मी मुद्दाम आणली होती तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. तर ती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार. चला बघा. तर हे आहे, माझे पप्पा जेव्हा शाळेत होते तेव्हा म्हणजे पत्रव्यवहारच व्हायचा. त्यामुळे माझ्या काकांनी आणि घरच्यांनी मिळून त्यांच्यासाठी ना हे पत्र लिहिलं होतं. तेच मी आज तुमच्यासोबत वाचून शेअर करणार आहे. मातोश्री म्हाळसा माता प्रसन्न. दिनांक 30/3/98. तीर्थस्वरूप किशोरला आपला छोटा भाऊ विजयचा साष्टांग नमस्कार. सा नमस्कार. पत्र लिहिण्यास कारण की तू गेल्या महिन्यापासून आमचा अजिबातच जीव लागत नाही. तू शाळेत कोणत्या दिवशी पोहोचला हे तू लवकर पत्राने कळवणे. आईला तुझी फार काळजी लागली आहे. तरी आईला काही राग मानू नये. अरे किशोर, आई वडील हे साक्षात दैवत आहे. आई असते जन्मांची शिदोरी, सरत नाही उरतही नाही. जैशी वत्सलाची गाय तैसी अनाथाची माय. ते जरी गाय वासराला आपल्या प्रेमाने जीव लावते, तशी आई असते. जे काही आपण काही कर्म करतो हे केवळ आपल्या आई वडिलांमुळे करतो. तरी तुला ईश्वराची शपथ आहे की तू लवकर पत्र पाठव. तू जर पत्र पाठवले नाही तर आम्ही सर्व नाराज होऊ. तू शाळेत चांगला अभ्यास करून पास हो व सुट्ट्यामध्ये घरचा आनंद लुटायला घरी ये. तुला कोणीही बोलू शकणार नाही. जालिंदर हुले किशोरचा मित्र. तू लवकर पत्र पाठव व किशोरवर लक्ष ठेवणे. मारामारी करू नका व आपली मातोश्रीचा तुला आशीर्वाद. गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन. आपला छोटा भाऊ विजय मारुती चौतमल. आणि हा जो आहे तो तिथला पत्ता होता किशोर मारुती चौतमल, श्री संत जनार्दन स्वामी गुरुकुल, मोपो टुनकी, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आणि हे पत्र तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्याजवळ याचं उत्तर पण होतं, ते काही सापडलं नाही. पण जितकं होतं तितकं मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय.